राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। शीख बांधवांच्या पेहरावात विशाल सावंत परिवाराचा गणेशाला जल्लोषात निरोप। भिंगारी येथे विशाल सावंत परिवारातील नवसाच्या गणपतीचे 2 दिवस मनोभावे सेवेनंतर गणेशोत्सवाला गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी गणपतीला निरोप वाजत गाजत जल्लोषात देण्यात आला। विशाल सावंत परिवाराने शीख बांधवांच्या पारंपरिक पेहरावात सजून बाप्पाचे वाजत गाजत भव्य रथातून परतीचा प्रवास बाप्पाचा करत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात जल्लोषात विसर्जन मिरवणूक पार पडली। नातेवाईक, आप्तेष्ट व नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत भाविकांसह गणेशाला निरोप दिला। परंपरा आणि विविधतेचा संगम साधत सावंत परिवाराने गणेशोत्सवाला आगळावेगळा रंग दिला। प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात कुठल्या एका समाजाचा पेहराव हे या गणेश उत्सवाचे आकर्षण असते। प्रत्येक समाजाचा आदर, मान, सन्मान राखण्याचं काम विशाल सावंत परिवाराकडून केले जाते। पुढील वर्षी गणेशोत्सव कधी येईल याची आतुरता सर्वांनाच असते। अनेक वर्ष भव्य दिव्य रथाची सेवा देणारे रथाचे मालक हे अनेक वर्ष येत असून पुढच्या वर्षीही सामाजिक एकतेच्या उद्देशाने पुढेही रथ घेऊन येण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला। नवसाचा गणपतीची सेवा करतो व निरोप देताना दुःख होत नसून आम्ही आनंदात गणपतीला निरोप देतो व पुढच्या वर्षी गणपती बाप्पा आमच्या घरी पुन्हा येणार असल्याचा आनंद म्हणून आमच्या मनात राहत असतो, असे मत सावंत परिवाराकडून व्यक्त करण्यात आले। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा। ठिकाणी विशालजी सावंत यांच्या गणेशाच्या विसर्जनाचा भव्य दिव्य रथामध्ये या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। आपल्यासोबत रथाचे मालक आहेत। किती वर्षापासून या रथाची सेवा आपण या गणेशाला देत आहात? कशा प्रकारचा भक्तिभाव या ठिकाणी दिसून येतो? आज जवळजवळ मी 15 वर्षी या ठिकाणी येतोय आणि विशालजी सावंत यांच्या संपूर्ण सहकुटुंब सहपरिवार एकत्रित येऊन हा गणेशोत्सव साजरा करतात आणि दरवर्षी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रेसिंग बघायला मिळतात। आता गेल्या वर्षी त्यांनी साऊथ इंडियन केलं होतं, ते पण मस्त एकदम भरपूर सुंदर झालं होतं आणि यावर्षी आता त्यांनी जो पंजाबी लुक केला तोही अतिसुंदर आहे। आणि आम्ही इथे यांच्याकडे म्हणजे यांच्या कुटुंबाला आम्ही पैशाच्या मुळाने येत नाही, एक आगळा वेगळा उत्सव साजरा होतो याकरता आम्ही त्यांना दरवर्षी सेवा देतो। या ठिकाणी आगळा वेगळा सर्व धर्म समभाव पाहायचा असेल तर हा गणेश उत्सवामध्ये पाहायला मिळतो। प्रत्येक वर्षी वेगळ्या समाजाचा एक वेशभूषा या ठिकाणी साकार होत असते आणि गणेश उत्सव आनंदात साजरा होतो। तो पैसा कमवण्याच्या हेतूने नाही तर एक सेवा देण्याच्या हेतूने या ठिकाणी हे रथ दरवर्षी या ठिकाणी वर्षानुवर्ष गणपती विसर्जनात येत असतो। अतिशय सगळे नातेवाईक मिळून हा जल्लोष गणेशाचा आनंद भक्तिभाव या ठिकाणी दिसून येत असतो आणि आपण जसा वेशभूषा साकारली आहात तसाच पुढच्या वर्षी वेगळी वेशभूषा असेल। पुढच्या वर्षी कशा प्रकारचं आपलं नियोजन असेल? आता ते विशालजी सर ठरवतील त्यांच्यावरती असेल, कारण ते नेहमी वेगवेगळा लुक शोधून काढतात। पुढच्या वर्षी आपण पुन्हा या गणेशाचा उत्सवासाठी येणार का? हो हो, त्यांना दरवर्षी जिथपर्यंत त्यांचा गणेशोत्सव साजरा होईल तिथपर्यंत आमची रथ सेवा त्यांना देण्यात येईल। या ठिकाणी अतिशय वेगळा वेगळा गणेश उत्सव, या ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपणारा, समाजाचा एकता दाखवणारा गणेश उत्सव म्हणून प्रत्येक वर्षी हा रथ या गणेश उत्सवात असणार आहे, असं ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। आदर्श भारत माझाच्या सर्व दर्शकांना या ठिकाणी विशाल सावंतजी यांचा गणपती या ठिकाणी आपल्याला दर्शनासाठी उपलब्ध आहे। भक्तिमय वातावरणात या ठिकाणी गणेशाचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि आता हा गणेश परतीच्या मार्गाने विसर्जनाकडे जात आहे। परंतु एका बाजूला गणेश जी आपल्या घरी आले होते त्याचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला गणेशजींना विसर्जन करतानाचं दुःख। आई, काय सांगाल? विशाल सावंत परिवारामध्ये हा आनंद दरवर्षी असतो, किती वर्षापासून हा गणेश उत्सव साजरा होतो? कशा प्रकारे साजरा होतो? 2010 पासून आम्ही गणपती बसवायला घेतलाय। नवसाचा गणपती माझा 1.5 दिवसाचा मजा। कशा प्रकारचा हा गणेश उत्सव, कशा प्रकारचं सगळे मिळून हा उत्सव, गणेशाची सेवा कशा प्रकारची असते? फुल एन्जॉय मध्ये, फुल एन्जॉय। सगळे मुली जावय
सुना अख्खा कुटुंब आमचं येतो आणि खूप मजा करतात. नातवंड बितवंड आम्ही खूप मजा करतो. सावंत कुटुंब सगळं सावंत कुटुंब, नातेवाईक, आप्तेष्ट सगळे एकत्र येतात आणि या गणेश उत्सवाच्या भक्तीमध्ये, गणेशाच्या भक्तीमध्ये एक आनंद ते गणेशाची सेवा करण्याचा घेत असल्याचा आईने सुतोवाच केलेला आहे. आपण जाऊया या ठिकाणी. ताई, काय सांगाल, हा विशाल सावंतजी यांचा गणेश उत्सव सगळे नातेवाईक या ठिकाणी येतात आणि गणेशाच्या भक्तीमध्ये सामील होतात, काय भावना व्यक्त कराल, काय आनंद व्यक्त कराल? गेल्या 15 वर्षापासून आम्ही हे साजरा करतोय. खूप एन्जॉय करतो आणि हर वर्षी आम्ही वेगवेगळे थीम, कधी पंजाबी, आता या वर्षी आम्ही पंजाबी केलंय, कधी साऊथ इंडियन, कधी कोळी, असे लुक आम्ही करतो. फुल एन्जॉयमेंट आणि सगळे एकत्र येऊन मडवी परिवार, भोईर परिवार, पाटील परिवार, हे सावंत आम्ही सगळे मिळून खूप एन्जॉय करतात. या ठिकाणी जेव्हा आम्ही शूट साठी आलो होतो तर तेव्हा आम्हाला वाटलं नक्कीच पंजाबी समाजाचा हा गणेश उत्सव, परंतु ज्या वेळेस आम्ही खात्री केली हा पेहराव पंजाबी आपल्या भारतातीलच एक समाज ही या वर्षी शीख बांधवांची थीम घेऊन हे गणेश उत्सव विसर्जनाकडे मार्गस्थ होता. विशालजी, काय सांगाल, सगळे आपले नातेवाईक, आई बहिणी, जे काही रिलेटिव्ह असतील सगळे सोबत घेऊन आपण हा गणेश उत्सव आनंद सोहळा घेत असता आणि आता परतीकडे आपण विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ होतात, काय आनंद आणि काय दुःख व्यक्त करा? दुःख तर व्यक्त नाही करणार, कारण का गणपती हा उत्सव आमच्या कुटुंबाला, आमच्या आईची इच्छा होती की गणपती ठेवावा आणि खूप आनंदाचा विषय आहे आमच्यासाठी. आम्ही हर वर्षी प्रत्येक वेशभूषामध्ये असतो. असं नाही की आज दादांनी बोलले की आज पंजाबी असो किंवा अदर धर्म, सर्व धर्म समभाव हा आमचा हेतू पहिल्यापासून आहे. आणि साईबाबांची आम्हाला शिकवण आहे की सर्व धर्म समभाव असो आणि सबका मालिक एक. त्या हिशोबाने आमच्या आईच्या आशीर्वादाने माझी बायको उषा असो, माझी मोठी बहीण दीपा असो, छोटी बहीण ज्योती असो, माझे भाऊजी राकेश, कृष्णा भाऊजी, माझे मोठे भाऊजी तू, पिंट्या आणि आमचा सर्व परिवार आणि पाटील परिवार असो किंवा भोईर परिवार किंवा मडवी परिवार आणि आमची पारंपरिक हर वर्षीप्रमाणे आम्ही आमच्या परिवाराला घेऊन खूप भव्य दिव्य अशी मिरवणूक आणि भव्य दिव्य असा सण साजरा करतो गणपती उत्सवाचा. आणि गणपती हा आमचा मनाचा म्हणजे खूप भाव आहे. म्हणजे देवासाठी आम्ही काही करू शकतो आणि अशीच हर वर्षी प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळी वेशभूषा करण्याचा प्रयत्न करणार आणि जनतेला हे सांगणार की तुम्ही एकच वेशभूषामध्ये न करवा, सर्व भूषामध्ये राहा. गणपती हा उत्सव सगळ्यात मोठा आहे आणि सगळ्यात प्रथम हा गणपती आहे. तर सगळ्यांनी मिळून असा सण साजरा करा. मी आणि माझ्या सावंत परिवाराकडून आणि सर्व माझ्या कुटुंबाकडून गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी विशालजी सावंत यांनी सांगितलेलं आहे का प्रत्येक वर्षी आम्ही वेगवेगळी वेशभूषा करत असतो. सगळे धर्म समभाव या ठिकाणी जपला जातो. वेगवेगळ्या प्रकारचा सामाजिक एकता या ठिकाणी जपण्याचं काम ह्या नवसाच्या गणपतीच्या माध्यमातून केलं जातं आणि नवसाचा गणपती आईंनी केलेला नवस या ठिकाणी त्यांना ह्या विसर्जनाचं दुःख होत नाही, आनंदच आहे. कारण का हा आज जरी गणेशाचं विसर्जन जरी झालं तरी पुढच्या वर्षी गणेश बाप्पा नक्की या ठिकाणी त्यांच्या घरी येणार आहे, याचा आनंद त्यांच्या मनोमनी असतो. आणि गणपतीची सेवा करण्यासाठी सगळे नातेवाईक आप्तेष्ट या ठिकाणी येत असतात आणि हा आनंद उत्सव पुढच्या वर्षी त्यांच्या कुटुंबात असणार आहे. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, भिंगारी पनवेल.